यशला फोन करताय? हो, अगं तिथे नेटवर्क मिळत नव्हतं म्हणून इथे आलो, पण त्याचा फोन लागतच नाहीये. खूपच पुळका आलाय तुम्हाला तुमच्या लाडक्या पुतण्याचा. मी काका आहे त्याचा, थोडी तरी काळजी असणार ना मला त्याची. किती वेळा फोन केले? अगं 2च वेळा केलाय आणि काळजी वाटते मला. काही काळजी करायची गरज नाही. लहान आहे तो आता, इतके वर्ष एकटा राहतोय, त्याला खरं तर ना घरात राहण्याची सवयच नाही. गेला असेल कुठेतरी भटकायला, आता पाठीला. यशला कोणी किडनॅप नसेल ना केलं? अरे बापरे. आणि जर कोणी खंडणी मागितली तर म्हातारा लाडक्या नातवासाठी सगळी इस्टेट देऊन टाकेल. आणि जर यशला काही झालं आणि त्या दुःखात म्हाताऱ्याला काही झालं तर आपली सगळी संपत्ती ट्रस्ट कडे जाईल आणि आपण रस्त्यावर येऊ. उभे काय राहिलेत नुसते? अगं असं काय करतेस? तूच म्हणालीस ना काहीही करू नका, काळजी करू नका. स्वतःचं डोकं वापरा कधीतरी. हे घ्या, फोन करत राहा सतत. काहीही झालं तरी यश सापडायलाच हवा. ओके. विक्रांत समीर हियर. ऐक, यशवर्धन चौधरी अजून घरी आलेले नाहीयेत, त्यांचा फोन लागत नाही. राईट. तर आपले सगळे सोर्सेस कामाला लावा आणि त्यांना ताबडतोब शोधून काढा. ओके. ऐक ऐक ऐक, प्लीज मेक शुअर की बातमी कुठेही लीक होता कामा नये. मला पुढच्या तासाभरात डिटेल्स हवे. ओके. या, थँक्स. खरंच ऐकायला पाहिजे तुम्ही, वसत दुर्लक्ष केले मी. आता यशला कुठं सापडवणार मला काही कळत नाही. ओ गॉड, मला तर इतकी काळजी वाटते ना. आपल्या यशचा ऍक्सिडेंट वगैरे तर झाला नसेल ना? शट अप मिथिला, काय बोलतेस तू? इथे आधीच सगळे टेन्शन मध्ये. प्लीज असं अभद्र बोलू नको. आपला यश सेफ असणार आहे. हो हो बरोबर आहे. यशचा ऍक्सिडेंट वगैरे झाला असला ना तरी आपला यश सेफच असणार आहे. हो काकू, आयु, आजोबा, तुम्ही काळजी नका करू. यशला काहीही झालेलं नाही, त्याला काही होणारही नाही. आपण प्रयत्न करतोय ना, तो सापडेल. रिलॅक्स. हमें और जीने की चाहत न होती. अरे समीर, थँक्यू थँक्यू थँक्यू. सोड सोड, अरे सोड. आपण फर्स्ट क्लास आहे, एकदम एक नंबर. ठीक ठीक आहे. नाईट ड्रेसवर मीटिंग तुमची. यावेळेला इथं काय करतात हे सगळे? तुमचं फर्स्ट क्लास झालं ना, मग बाकी काय देणं घेणं तुम्हाला? कोणी जगो किंवा मरो, तुमचं काय, तुम्हाला काय फरक पडतो त्यांनी? मरायला काय झालंय? सगळे तर धडधडीत दिसत आहेत. दिसणं आणि असण्यामध्ये फरक आहे. समीर, मी तुला सांगतो, उद्या मी मेलो ना तर माझ्या अंत्ययात्रेत सुद्धा झुलत झुलत दिला. आजोबा, नाही, ती वेळच येणार नाहीये कधी. पण तुमच्या आधी मीच मरणार.
ज्या बापाला आपला मुलगा नको आहे त्या अशा माणसाबरोबर जगण्यापेक्षा मेलेलंच बरं. कशाला अशा मरणाच्या गोष्टी करताय? प्लीज नका ना असं बोलू. ए पाच नाटक नको हं आपल्यासमोर. नाटक नको. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल मी शुद्धीत नाहीये. मी शुद्धीत नसलो तरी मला कळतं करेक्ट कोण खरं आहे कोण खोट आहे. खोट 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 आणि हे सगळं खोटं तुम्हाला चालतं तुमच्या समोर. पण मी सांगितलेलं काही नाही पटत तुम्हाला. एक गोष्ट सुद्धा. काही झालं ना की मी नालायक आहे मी वाईट आहे एवढंच. एकदा तरी प्रेमाने वागलेत का माया बरोबर? एकदा तरी विचारले का घरी आलाय का जेवलाय का कसा आहे विचारलंय? हे असं वागता ना तुम्ही. म्हणून मला राहायचं नाहीये शुद्धीत. म्हणून पितो मी. बडबड करायचे ब्लेम नुसता ब्लेम नावं ठेवायचं. कसाही असलो ना तरी इथून खरा आहे एकदम खरा. काका काका सॉरी पण आता हे सगळं बोलायची गरज आहे का? अरे म्हणजे प्लीज शांत राहा ना. ऑलरेडी सगळेजण टेन्शन मध्ये. टेन्शन? अरे हा कसला आलंय टेन्शन? काका यश सापडत नाहीये. हं? त्याचा सकाळपासून काही पत्ता नाहीये. हं? अरे यश सापडत नाहीये. ओळखीच्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून झाले तू कुठेही नाहीये. यश सापडत नाहीये? नाही. अरे मग आधी का नाही सांगितलं तुम्हाला? आधी तुम्ही जागेवरून शुद्धीवर असायला पाहिजे ना मग सांगणार आम्ही. तू जरा बस. नाही बसणार कसं? यशला मी शोधून घेऊन येणार त्याला आता. काका. आता मी त्याला शोधून घेऊन येणार. काका मला त्याला शोधायलाच पाहिजे. राहूजी राहू देत. तुम्ही फक्त स्वतःला सांभाळा. यशला आम्ही शोधतो. तू नाही मला जायलाच पाहिजे. कोणीही कुठेही जायची गरज नाहीये. समीर सांग त्याला माझ्या नातवाच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही म्हणा. आधीच त्याच्या आई वडिलांना मारले. आता काय बोलला? काय बोलला? अरे किती वर्ष तेच उघड्यात बसणार आहे? हा आयुष्यभर किती द्यायचंय का मला? ते असं वाटतं ना माया बरोबर म्हणून पितो मी. म्हणून अरे नाही हे मला. अरे माझे दादा वहिनी होते रे ते. मी मारलं? अरे ऍक्सिडेंट होता ना तो. अरे हो काका. तरी मलाच सांगत राहणार आहेत का सारखे? चल का. अरे काय चल? अरे का कशासाठी? बरोबर चल. प्रत्येक वेळेला या सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायचं. हो तुम्हाला काही कळलं तर नक्की कळवा. बाय. रात्रभर आला नाही तर आपण रात्रभर जागत राहायचं का इथे? जागरणामुळे स्किन खराब होते ना माझी. किती पण एक्सपेन्सिव्ह फेस पॅक लावला तरी काही उपयोग होत नाही. लुक ॲट माय स्किन. डार्क सर्कल्स आले. काका थांब. काका प्लीज. काका प्लीज प्लीज माझा ऐक. तू आता कुठेही जाणार नाहीयेस. मग काय यांच्यासारखं घरात बसून राहायचंय मी? हा तुला असं एका अर्ध्या तासात शोधून आणतो की नाही बघ. अरे काका पण थोडा माझ्यावर विश्वास ठेव ना. मी सगळे सोर्सेस कामाला लावले ते शोधतायत त्याला. तू प्लीज माझा ऐक. थोडा पेशन्स ठेव प्लीज. पेशन्स? हो. आणि माझा यश सापडत नाहीये. पेशन्स काय ठेव. अरे काका घेऊन येतो की नाही बघ त्याला. काका फ्रेंड
मला गोष्ट सांग ना. गोष्ट तुला गोष्ट पण येत का? येते. ठीक आहे, मी तुला एक परीची गोष्ट सांग. माझीच गोष्ट मला नको सांगूस. तुझी नाही, एका उडणाऱ्या परीची, खऱ्या परीची. मी काय खोटी परी आहे? नाही, ऍक्च्युली तू खरी परी आहेस. मी तुला परीची नाहीच सांगत गोष्ट. मी तुला राणीची गोष्ट सांग. राणी म्हणजे तिचा पण असा मोठा पॅलेस आहे? खूप मोठा पॅलेस. झालं का? अजून कुठे जायचंय आपल्याला? मला काही सुचतच नाही अरे समीर. अरे काका, पण तू थोडी हिंमत ठेव ना. अरे यशला काही झालेलं नाहीये, त्याला काही होणार पण नाहीये. रिलॅक्स. थांब एक. हा बोला विक्रांत. कुठे? ठाणे? इझी, ऑल राईट. थँक गॉड. तुम्ही एक काम करा, आपल्या विश्वासातल्या एका माणसाला पाठवा आणि ताबडतोब सरांना घरी घेऊन या. ओके? हा, आणि लक्षात ठेवा विक्रांत, ह्या गोष्टीची बातमी होता कामा नये. ऑल राईट? या, थँक्स, बाय. रिलॅक्स. चला. नेहा, नेहा कशाला उठलीस तू? तू जा, पड ना थोडा वेळ. नाही, बरं वाटतंय मला आता. ताप पण थोडा कमी झालाय. ताप नसला तरी अशक्तपणा राहतो कधी कधी, म्हणून सांगतोय की पड थोडा वेळ. म्हणालो ना मी, अशक्तपणा राहतो, म्हणून पड, थोडा वेळ आराम कर. थँक्यू. एवढी वाईट अवस्था कधीच नाही झाली माझी, आणि काका काकू पण नाही. परी जर एकटी घरी असती ना तर खूप घाबरली असती ती. बरं झालं तू होतास. खरं सांगू यश, एरवी आम्ही दोघीच असतो तेव्हा नाही जाणवत, पण आजारी पडल्यावर वाटतं आपली काळजी घेणारी आपली माणसं जवळ असली पाहिजे. थँक्यू सो मच. आज तू दिवसभर होतास म्हणून आराम तरी करू शकले मी. पण आता मला खरंच बरं वाटतंय, आणि तू निघ, उशीर झालाय आणि बरं पण नाही दिसत. आय नो. निघतो मी आता, पण तू प्लीज काळजी घे आणि औषधं घे वेळेवर. आणि हवं असेल तर घारतोंडे सरांशी बोलून घे उद्या, जर सुट्टी हवी असेल तर. हा, येतो.
फोन कधी बंद झालाय काय माहित. आजोबांना कळवायला हवं होतं. काय? आज मला येऊ मी? सर तुमचे आजोबा. पोलीस? तुम्ही जरा बाहेर थांबा, मी आलोच. ओके सर. काय झालं यश? पोलीस काय इथे आले? समीर सर रात्री अपरात्री कुठेही जात असतात आणि मग घरी कोणाला सांगतही नाही. मग मोठे सर पोलीस पाठवतात. आम्ही जातो मग त्यांना शोधायला. समीर सर, त्यांना बघून असं वाटत नाही पण. हो ना, मोठी माणसं, आपण काय बोलणार. येऊ मी? तू सांभाळून जा. हो, तू दार ओढून घे, मी बघतो. हा, तू काळजी घे. हो. ही गाडी आली. अरे आला आला यश आला. पप्पा यश आला. आला आपला यश. काय रे, कुठं होतोस तू? बराच ना? हो, मी बरा आहे आजोबा. अरे यश, तुझा काही ऍक्सिडेंट वगैरे झालेला का? बघू बघू तुला कुठे लागले का? नाही नाही काकू, आय एम परफेक्टली फाईन. मला काही झालं नाही. नक्की ना? अरे केवढं टेन्शन आलं होतं आम्हाला. काकू मी खरंच बरा आहे, मला काही झालं नाही. आय एम फाईन. यश, काका यश, तू बघ. कुठे गेला? किती शोधाशोध करत होतो माहिती, सगळीकडे फिरून आलो आम्ही. परत असं न सांगता कुठेही जायचं नाहीये. हा, मला सांगितल्याशिवाय. हा, तू ये बस इकडे. बस. ऑलराईट. अरे I'm okay, dude. यश, कोणाला ऍडमिट करायचं होतं? ऍडमिट? नाही, ऍडमिट कोणाला? मला वाटतं ऐकण्यात काहीतरी गफलत झाली असावी. ऍक्च्युली मी एका मित्राकडे होतो आणि माझा फोन बंद झाला, मला लक्षातच नाही आलं. आय एम सॉरी, माझ्यामुळे सगळ्यांनाच खूप त्रास झाला. माझी शपथ घे, पुन्हा असं वागणार नाहीस. तुमची शपथ आजोबा, मी नाही वागणार परत असं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांनाच खूप त्रास झाला. आय प्रॉमिस, मी यापुढे असं अजिबात वागणार नाही. ओके? आणि थँक्यू. थँक्यू कशासाठी? कोणीतरी आपली एवढी काळजी करतंय, ही गोष्ट खूप मोठी असते नाही काका? आणि माझी काळजी घेणारे एवढे सगळे आहेत. मी खरंच खूप नशिबान आहे हो आजोबा. थँक्यू. थँक्यू.